आवर्जून पहा लिंबू आणि पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे. नंबर 1. लिंबू पाणी नियमित पिण्यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. लिंबू पाणी आपल्या पचनसंस्थेला पाचक रस, पित्त आणि ॲसिड तयार करण्यास उत्तेजित करतं. तसंच लिंबू पाण्यामुळे अन्नकणांचे विघटन होण्यास मदत होते. लिंबू पाणी आतड्यातील स्नायूंच्या आकुंचनाची प्रक्रिया वाढवू शकते किंवा त्यांची गती वाढवू शकते, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. नंबर 2. अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो, म्हणजे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. मात्र लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास तसंच अंधारी येणे, चक्कर येणे असे त्रास होत नाही. खास करून उन्हाळ्यात तर लिंबू पाणी नियमित प्यावं, म्हणजे उकडल्यामुळे कमी झालेली शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील आणि आपलं शरीर थंड राहील. नंबर 3. लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सीचे शरीराला अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती चांगली होते. व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. अन्नातून लोह घटक शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीचा भरपूर उपयोग होतो. व्हिटॅमिन सीमुळे पोटातील अल्सर आणि इतर त्रास बरे होतात. म्हणून व्हिटॅमिन सी भरपूर असलेले लिंबू पाणी पिणे आरोग्याला लाभदायक आहे. नंबर 4. लिंबू पाण्यामुळे शरीरातील चरबीसुद्धा कमी होते. सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी नियमित पिल्याने वजन कमी होतं, असं संशोधनातून अनेकांच्या अनुभवातून दिसून आलं आहे. नंबर 5. लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड किडनी स्टोन ला प्रतिबंध करण्यास मदत करू शकतो आणि लिंबू पाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी आणि मूतखडा विरघळण्याच्या प्रक्रियेस मदत करतो. त्यामुळे आपोआपच मूतखड्याचा त्रास कमी किंवा हळूहळू नाहीसा होतो. नंबर 6. लिंबू पाणी एक उत्साहवर्धक पेय म्हणजे रिफ्रेशमेंटिंग ड्रिंक आहे. उन्हातून आल्यावर किंवा कामावरून दमून आल्यावर, खास करून उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत पिल्याने थकवा किंवा आळस कमी होतो आणि फ्रेश वाटायला लागतं. म्हणूनच लिंबू पाण्याला एनर्जी बूस्टर असेही म्हणतात. मात्र लिंबू पाणी बाहेरच पिऊ नये. शक्यतो घरात तयार करून प्यावं, कारण विकतच्या लिंबू पाण्यामध्ये पाणी आणि लिंबू दोन्ही खराब असू शकतं आणि त्याचा फायदा होण्याऐवजी त्राससुद्धा होऊ शकतो. लिंबामधील टायरामिन या घटकामुळे काहींना लिंबू पाणी पिल्यानंतर मायग्रेनचा सुद्धा त्रास होतो, म्हणजे डोकंदुखी होते. आता सांगितलेला त्रास होण्याचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे लिंबू आणि पाण्याचं चुकीचं प्रमाण हे असू शकतं. साधारणपणे 1 लिटर पाण्यात एका मोठ्या लिंबाचा रस मिसळणे हे योग्य प्रमाणात ठरू शकतं, कारण लिंबू हे अम्लधर्मी असतं. त्यामुळे लिंबाचे प्रमाण जास्त घेतल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. मात्र पाण्यामुळे लिंबाची आम्लता कमी होते. म्हणून लिंबू पाण्यामध्ये साधारणपणे 90% पाणी असावं आणि 10% लिंबाचा रस. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.